रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कसरी तुमचं स्वागत करतोय. मंडळी, आज मी आलोय आमच्या प्रसिद्ध जव्हारमधील गांधी चौक इथे आणि आमच्या आदिवासी भगिनी, आमच्या माता भगिनी ह्या जंगलातल्या रानभाज्या घेऊन येतात आणि त्या भाज्यांबद्दल आता तुम्हाला मी आज माहिती देतोय. तर बघा, सर्व प्रकारच्या भाज्या आहेत आणि पूर्ण जंगली भाज्या आहेत. बघा, हे आहेत वास्ते, बांबू पासून बनवले. हा बांबू बघा, याच ते असं किसलेलं आहे. आणि हे आहेत पेंढरा, ही आहे पेंढराची भाजी. तर हे पण सुद्धा जंगलातले आहेत. हे सुद्धा खूप आयुर्वेदिक आहेत पोटाच्या विकारावर. आणि ही आहे बाफडी, ही सुद्धा जंगलात डोंगरात असे असते कपऱ्याला. तर ही सुद्धा खूपच आयुर्वेदिक भाजी, औषधी भाजी आहे. तिचे भरपूर औषधी उपयोग आहेत, मी पुढे तुम्हाला सांगतोयच. आणि ती आहे कोळूची भाजी. हा, ही आहे कोळूची भाजी. ही कोळूची भाजी म्हणजे आपली एक जंगली सफेद मुसळी. तर आमच्याकडे कोळूच सांगतात. तर हिचा एक विशिष्ट आदिवासी संस्कृतीत महत्वाचा म्हणजे सण असतो कवळी भाजीचा. तर एका विशिष्ट दिवशीच आमची लोक खातात. उदाहरणार्थ मंगळवार निवडतात आणि त्या दिवशी पूर्ण गावाचं काम बंद असते. मोड्याचा दिवस पाळला जातो. त्या दिवशी जी भाजी बनवतात ती बनवल्यानंतर घरातले वडीलधारी वरिष्ठ मंडळी प्रत्येकाच्या हातावरती भाजी देऊन एक ते सेवन केलं जातं आणि त्या दिवसापासून लावणीला किंवा कामधंद्याला सुरुवात होते. तर असे हे आमच्या कोवळी भाजीचं एक सांस्कृतिक आणि हे आहे. आणि ही आहे चाईचे वेल. ही सुद्धा एक खूप आयुर्वेदिक भाजी आहे. सांधेदुखी वगैरे याच्यासाठी शक्तिवर्धक आहे. एखादा आजारी माणूस असला ना, खूपच जर त्याला विकनेस पण असेल, तर ह्या चाईचा जो कंद असतो ना, तो खायला दिला जातो. एवढा पौष्टिक आणि आयुर्वेदिक अशा भाज्या आहेत. तर निश्चित आपण हे सेवन केलं पाहिजे. ताई, आता तुझ्याकडे आहे ना, डॉक्टर साहेब आहेत हा, तर आता ही भाजीचं नाव सांगा. पहिली सुरुवात तुझी. वास्त हा, वास्त म्हणजे काय, आता ते सांग. त्याला वास्त काही नेमकी माहिती नाही. डोंगर असतो ना, हा, हा डोंगर एक कवळं मग ते किसायचं असं. हा, हा. कोणी वास्त सांगत, कोणी बांबू सांगत. हा, आणि बनवायची कशी ते सांग. उकडायची पिळून घे. आणि मग फोडणीवर द्यायची. ही कोणती भाजी कांदा आपण. हिरवी मिरची. हा, ओके. हा, आता हा, याचे फायदे तुम्हाला मी नंतर सविस्तर सांगेनच. तो फक्त भाज्या ऐकून घ्या. हा, काय काही फायदे सांगू, काय म्हणजे काय आजार कोणता, काय बरा होता. नाही, तुम्हाला जे माहिती आहे ते सांगा. हा, म्हणजे जे पोटाचे विकार आहेत किंवा जी पचनक्रिया आहे ना, त्याही चांगली होती. म्हणजे आयुर्वेदिक आहे. हा, बिना खताची भाजी ना, नैसर्गिक, पूर्ण ऑर्गॅनिक, शरीराला चांगली. हा. आणि ताई, आता हे सांग काय. पेंढरा हा, बरं. पेंढरा माहिती आहे ते झाड असतं मोठा. झाड असते. हे जंगलातलं एक पेंढराचं झाड असते. लिंबू बिंबू नाही, एक जंगली भाजी आहे. जंगली भाजी त्याच्यात गिरा असतो ना, तो असा काढायचा. आपल्याला वाफर बनवायची असली ना, तर मग याच्यात वाटण भरायचं आणि तशी करून आणि अशी ठेवायची पातेली. हा, भाजी बनवायची असली तर तोरली चिरत तशी चिरायची, उकडायची, पाणी काढून टाकायचं. म्हणजे वापरून घ्यायची, उकळून घ्यायची, परत फोडणीवर द्यायची. कांदा हिरवी मिरची. हा, आणि हे जंगलात असतं बरं का, त्याला पेंढरा म्हणतात. हा, हा. आता ही भाजी, बरं, हे ह्या पेंढराची भाजीचा उपयोग काय. मला माहित नाही. थोडासा आवश्यक माहित पाहिजे आपल्याला. भाजीचा उपयोग माहितच पाहिजे. पेंढराची भाजी आहे ना, सांगताना मग सांगायचं. जे पोटाचे आजार आहेत ना, पचनक्रिया होत नाही व्यवस्थित, पोट फुगत आहे, हा, ऍसिडिटी होते, त्याच्यासाठी हे हा, ते फायदे काढायचे. म्हणजे पोटाचे आजार बरे होतात. हा, बापीच्या माहित आहे. हा, थांब आता. हा, आता ताई, हे बघ, ही भाजी आता मी दाखवतो. ह्या भाजीचं नाव काय. बापरी बाफडी. बरं, ही बाफडी कुठं मिळते सांग. जंगलात. जंगलात म्हणजे कापरेलं. डोंगराला, कापरेला. कापरेलं. बरं, ही भाजी कशी बनवायची. ती पण कापायची, उकडायची, पिळून घ्यायची. कांदा आणि हिरवी मिरची. कांदा, हिरवी मिरची म्हणजे कापून, हा, चुरून, वापून म्हणजे चुरून घ्यायचे. हा, याचे औषधी उपयोग सांग बाफडीचे. पोट दुखत हा. ना, त्याच्यामुळं. हा, अजून. पोट फुगत किंवा पोट दुखत, त्याचा मूळ पण कामा येतं. बरं, कशाला मूळ काम आहे ते सांग. पोट दुखत, हा, उलट्या होते, हा. त्याच्यामुळं. बरं, अजून. तेवढाच माहिती हा, आहे. अजून एक दुसरा उपाय काय, आपली लोकसंख्या वरून तारांगण जात आहे, हा. माहित आहे. मग ते लागत आहे. आता बाकीच्या लोकांनी माहित नाही, पण मी सांगतो. हा, मग त्याचे हा, कशी झाडा उलटी खाली ना, हा, पातळ संडास होतो किंवा उलटी होते, मग त्याचा मूळ देतात.
पहिली लोक दवाखान्यात नाही जात, हे दवशे हे बाफलीचं मूळ कुठून केलं जायचे, पोटदुखी थांबून जाते. थांबून हा? जाते, उलटी थांबून जाते. हा. आणि अजून दुसरा काय उपयोग? दुसरा नाही ना, मला माहित नाही तर सांगतो. हा हा ते एक मला सांगायचं राहिलं बाई. त्याचे हे काडीचे ना मणी असतात ना, मणी करतात हा. आणि ते पोराच्या कमरला बांधतात. एकदम रडे ते औषध दुसरा नाही याचं पण हा हे आहे ना ते काय जातात हा त्या लागू नये म्हणून त्याच्यासाठी असं म्हणजे तुला सांगितलं मला माहिती आहे. हा आता सर तुम्ही कंटाळले नाही ना? हा दोन मिनिटं. हा ही आहे चाईची भाजी. हा तर आता चाईच्या भाजीचा काय उपयोग? जायची भाजी म्हणजे ती चिकट आहे, साधं दुखतात केलं. बरोबर एकदम सांधे दुखी त्याला परत तिकडे भरपूर घटक आहेत म्हणजे शरीराला चांगले आहेत, डोळ्याला चांगले आहे मेरी. हा आणि बनवायची कशी चाईची भाजी? कापायची ती पण कांदा आहे, हा सुकी बनवायची, फ्राय बनव नाही तर मग पातळ भाजी बनव. असं हा. अशी ही चाईची भाजी. हा आणि ही आहे कोळूची भाजी म्हणजे जंगली सफेद मुसळी. हा सफेद मुसळी पांढरी मुसळी. हा हा तर तिची भाजी कशी करायची? ती पण कापायची, कांद्याची पात बनवत तशीच बनवायची आपण. हा पण शरीराला चांगले आहे. असं हा, त्याचा खूप काम आहे इथं. फुल कशाला काम येत आहे? जे बाईला MC येत नाही, हा त्याच्यामुळे त्याचा फुल येतात तेव्हा तेव्हा त्याची मुळी येते. हा हा, ते मग ते बाईला MC असं म्हणजे येत नाही तिच्यासाठी हा. फुल किंवा मुळी जर कुठून प्यायला दिली. बरोबर चांगला उपयोग आहे मस्त. आणि अजून काही दुसरा? दुसरा नाही माहिती आहे. हा जर सांधे दुखले तरी चालते. हा ज्या बाईला दूध कमी असते, बाळाला दूध नाही हा तर याच्यामुळे आहेत ना खाण्याच्या 2-4 मुळे सकाळी संध्याकाळी कुठून द्यायच्या 5 दिवस दूध येणार म्हणजे येणार असं आहे. हा जमिनीत निघत खटे फुल घेतात ते. हो हो बरोबर. ताई तुमचं गाव कोणतं हो? पाथर्डी. पाथर्डी. मग पाथर्डीहून तुम्ही रानभाज्या घेऊन आला तिकडून जंगलातून? हा काही तर ही भाजी कोणती आहे? तांदूळ का? आपल्याकडे तांदूळ का सांगतात, अजून काही नाव आहे दुसरं? तांदळ्या. हा तांदळ्याची भाजी ही कुठं असते? शेतात. मग शेतात तुम्ही एवढी खुडून आणले? बर आता ही बनवायची कशी? ती आपण माटाची भाजी बनवतो तशी. हा म्हणजे माठ भाजी ज्याप्रमाणे बनवतो त्याचप्रमाणे ही तांदळाची भाजी सुद्धा बनवायची. हा त्याचा काय औषधी उपयोग? नाही माहिती मला. ताई हे तांदळाची भाजी आहे ना, तांदळाची भाजीचा काय उपयोग आहे का, काय फायदा आहे का? हा हे बघ ती ताई सांगते. हा हा म्हणजे हा डोळ्याचे जे आहे, डोळे आपले कमी दिसतात ना, विटॅमिन हे जीवनसत्व हे असल्यामुळं हिरव्या पालेभाज्यामुळं डोळ्यासाठी आरोग्य चांगलं राहतं. हा आता तुझ्याकडं काय आहे? तांदळाची भाजी. हा हे आहे बांबू, कोळू, हे काय आहे? आळूचे आहेत का? हां आणि ही आहे बाफळी. तुझ्याकडे नवीन काहीच नाही, त्याच आहे ना? तेरा. खडक तेरी, मोठा तेरा. हां हो आहे खडक तेरा आणि हो आहे मोठा तेरा. खडकाला निघतो आणि त्याचा उपयोग काय? झाडपाला खाद्यावर आधार नाही होत. परत गावठी भाजीवर खाणे आपल्याला भेटते, बिना खताची, जंगलात राहते, फुकटाची भाजी. बरोबर काय म्हणजे मंडळी बघा, कोणत्याही प्रकारची रासायनिक फवारणी नाही, खतं नाही, औषधं फवारले नाहीत, अशी पूर्ण ऑर्गॅनिक भाजी, सेंद्रिय भाजी आहे, आरोग्यास फायदेकारक आहे. आता हे काय सांग मला? बांबू म्हणजे आपल्याकडे काय सांगतात? वास्त. हा आणि हे कोळी भाजी आणि हा तांदळ्या. मग आता हाच बांबू तो ना हे करते ती. हा म्हणजे किसून घ्यायचं. तर मंडळी अशा विविध आयुर्वेदिक पारंपरिक माहिती करता
माझ्या रामबाण उपचार चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहीत होईल.